हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. आता आम्ही चाललो आहे पेट्रोल भरायला. आमची गाडी जी रेंट केली होती ती फायनली आलेली आहे. सो बाकीचे पण गाड्या आहेत जे मागून येत आहेत. तो टाइमपास करतोय. आला फायनली, मागून पण आला. असं वाटतं आम्ही कुठेतरी ॲडव्हेंचर करून आलो आहे. क्या हो गया उसका? सो गाईज पुढे जाऊ. लेफ्ट ना. अपना भी सेम सिस्टम है. आम्ही पुन्हा वेंगुर्ला बंदरवरती आलेलो असंच टाइमपास करायला, कारण आमच्याकडे गाडी येतात, आम्ही कुठेही फिरू शकतो. सो आता घरी जातोय रिटर्न. मग आम्ही जेवू वगैरे. त्याच्यानंतर जेवल्याच्या नंतर आम्ही लोक जाणार आहे आपला कुठे काय सागरेश्वर बीच आणि कोंडुरा बीच. वेंगुर्ल्यातले हे दोन फेमस बीच आहेत. सो आपण तेव्हा भेटूयात. सध्या तरी मी जाते घरी. आम्ही लोक आता निघालेलो आहे बीचवरती जाण्यासाठी. आधी आम्ही जाणार लंच करायला हॉटेलमध्ये, त्याच्यानंतर आम्ही जाणार बीचवरती. आणि हा माझा आजचा आउटफिट आहे. आउटफिट चेक. दादा दाखव तुझं आउटफिट. जुगल इधर आहे साईड. सो गाईज बाकीचे दोन, एक बाहेर गेले, एक आतमध्ये आहे. हिचा पण आउटफिट चेक. ओके गाईज, सो आता आपण निघतोय आणि मग आपण पुढे जाऊन भेटूया. आता आम्ही लोक निघालेलो आहे. आमचे फोटोशूट होत होतं म्हणून आम्ही टाइमपास करत होतो. मस्त असे छान फोटो आलेले आहेत. सर्व आपापल्या गाडी घेऊन पुढे आहेत आणि दीदी आणि मागे आहेत. सो आधी हॉटेल जातोय जेवायला आणि मग त्याच्यानंतर आम्ही लोक जाणार आहे बीचवरती. तर ते कोणता बीच आहे आता बघू, सागरेश्वर किंवा कोंडुरा, दोन्हीमधून कोणता जवळ पडतो. आणि गाडी तर पूर्ण दिवसासाठी आहे, तर आम्ही कुठेही जाऊ शकतो, त्याचा विषय नाही. तर आपण भेटूयात नंतर. बाय बाय. आम्ही लोक एकदम छोटूसा असा रेस्टॉरंटसारखं काहीतरी आहे तिकडे आलो आहे जेवायला. आम्ही लोक तर बसलो वगैरे आहे आणि आमचं जेवण ऑर्डरसाठी दिलं आहे. चिकन थाली आणि व्हेज थाली सुरमईवाला. अरे कहना क्या चाहते हो? सो आपण नंतर भेटूयात. आणि हे बघा जेवण आलं की भेटूयात. काय 300 तो टोटल हुआ है ना आज का काम. सो आमचं जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही ऑर्डर केली आहे पुरणपोळी, जी की संपलेली पण आहे. ह्याने आत्ता ऑर्डर केली तर खातोय. आणि हिची पण ऑलमोस्ट बाबा खूप छोटा घास घेतला, एकदम असा छोटूसा, एकदम मऊवाला. सो आता आम्ही इथून निघतोय. जायला बीचवर. आणि जेवण वगैरे पण मस्त होता, पुरणपोळी पण मस्त आहे. आता बघू, आमचा प्लॅन आहे की रात्री पण इथेच यायचं आहे जेवायला वगैरे. कसं काय ते बघू नंतर. आमचं जेवण वगैरे झाला, सर्व काय झाला, पुरणपोळी वगैरे सर्व काय खाल्लं आणि आम्ही या हॉटेलला आलेलो. सो आता आम्ही इथून निघतोय बीचवर जाण्यासाठी. आणि सो आता आपण असे वाकडे तिकडे रस्त्यावरून जायचं आहे बीचवरती. सो आपण तेव्हा भेटूयात. ओके, बाय गाईस. आमच्या कोकणातले रस्ते बघू शकता तुम्ही, असे वाकडे तिकडे आहे. आणि लास्ट टाइम आम्हाला इकडे मोर दिसला होता, इकडे एक्झॅक्टली इधर. हा, आम्ही वरती गेलेलो, मी, दादा आणि तेव्हा. ठीक आहे. सो जास्त काय इंटरेस्टिंग नाही आहे सध्या तरी, पण आता बीच जवळ येणार आहे.
शकता. सो भेटूयात नंतर. ऊन खूप जास्त लागतंय. फायनली एवढा स्ट्रगल केल्याच्या नंतर आम्ही फायनली पोचलेलो आहे कोंडुरा बीच. आणि रोड वगैरे पण सर्व एकदम असे होते. हां, तर आता आम्ही जातो आणि व्ह्यू वगैरे पण छान आहे, असं सुंदर वगैरे. सो आता आम्ही निघालेलो आहे बीचकडे जाण्यासाठी. आम्हाला तिथे समोर बीच दिसतोय आणि ते पूर्ण हा बीच असं कोकोनट ट्रीनी पूर्ण कवर आहे. फोटोज पण काय ऑसम येतील. आणि पण रोड बघा इकडचे, तिथे बीच, हा पूर्ण असा व्ह्यू. आणि इथून चालणं म्हणजे हे साईडला या, इथून कमल भाई साईड में. ठीक आहे काही आपण खाली जाऊन भेटूयात. इथे हा रोड थोडा खराब आहे, खूपच पाय वगैरे घसरला की म्हणजे 12च्या भावात गेलो भैया. सो आपण भेटूयात नंतर. बाय. खालून रस्ता खराब आहे ना गाईस, म्हणूनसाठी बघू शकता तिकडे ते पाणी जमलं आहे कारण तिकडे काम चालू आहे मागे. सो म्हणूनसाठी आम्ही आता ह्या रस्त्याने जातो आहे, कारण हा रस्ता डायरेक्ट बीचकडे जाऊन तिकडे जे स्टोन्स वगैरे तुम्हाला दिसत असतील तिकडे एंडला, आम्ही तिकडे जाणार आहोत. आणि मी 2 फ्लावर्स लावले तसे कानाकडे आणि मी क्यूट दिसते. आणि हा तिसरावाला माझ्या हातामध्ये आहे. ठीक आहे गाईस. सो आणि मी नवीन चप्पल घातली होती यार. आधी मला माहीत असतं ना की असं सर्व रस्ता आहे करून या बीचवरती आम्ही ह्याच्या आधी आलो नव्हतो. हा आमचा फर्स्ट टाईम आहे या बीचवरती. तर मला आधी माहीत असतं तर सिरियसली मी घातलंच नसतं हा वाला चप्पल. एनिवेज बीचवरती जाऊनच भेटूयात आता. बाय. हे टाइमपास करत करत येतात, यांना काही हायच नाही पडली आहे कसली. मिळते आहे बाद में. फायनली आम्ही एवढा ट्रॅक करून पोचलेलो आहे बीचवरती. आणि बीच एकदम सुंदर आहे, क्लीन आहे, जास्ती रश वगैरे पण नाही आहे. असे थोडे थोडे लोकच आहेत सर्वीकडे. बघू शकता तुम्ही, एकदा व्ह्यू तुम्ही पण बघून घ्या. इथे हे सर्व असे रॉक्स आहेत. मी तर बोलणार की कॅमेरा कॅप्चर नाही करत आहे हा व्ह्यू, पण इन रिअल ऑसम आहे बीच, इतकं सांगू शकते. आणि पूर्ण बीच कवर आहे कोकोनट ट्रीनी. बघू शकता तुम्ही, जिथेही नजर टाकणार तिकडे तुम्हाला कोकोनट ट्री दिसायला. सो बस इतकंच सध्या तरी. आता आम्ही लोक आमची फोटो सेशन वगैरे करतोय. पाण्यामध्ये नाही जाऊ शकत कारण पाण्यामध्ये भरती आहे भरपूर. आणि ह्यांना बघा असं वाटतं की लास्ट कॅरी केलं त्याच्यामध्ये म्हणून कोणाची तरी, पण ते बॅग आणि ते वॉटर वगैरे आहेत. सो आपण भेटूयात नंतर. जरा फोटो सेशन वगैरे चालू आहेत आमची टीम मेंबर्स तिकडे फोटोज काढत आहेत. मिळते हे बाद में गाईज. बाय बाय. सो आमचे फोटोज वगैरे पण छान आले आहेत. आणि कोणाचे फोटोज छान नाही येणार, इतका सुंदर व्ह्यू आहे. तर ऑफकोर्स फोटोज तर छान बनतो गाईज. आता बघू तिकडे कुठेतरी, तिकडे जे स्टोन्स आहेत तिकडे चाललो आहे. हे छोटे छोटे पाणी वगैरे आहे इकडे. आणि हे लोक काय करतात टाइमपास काय माहिती. एकतर ऊन पण एवढा कडकता आहे ना की बस रे बस. छोटी छोटीशी अशी नदी पण आहे इकडे, नदी. आणि ना पाण्यामध्ये पाय पण धसतोय आतमध्ये. आणि त्यात आज पाण्याला भरती पण खूप आहे. आमची मामी आधीच बोलली होती की जास्त पाण्या वगैरे मध्ये जाऊ नका करून. तर माझा दादा भडकला होता की पाण्यामध्ये जाणार तर मग घरी चला आम्ही रिस्क नाही घेणार. त्याचा पण बरोबर आहे, आमच्या भरोश्यावरती लोक आलेत वगैरे वगैरे. तो ठीक आहे, त्यांचं पण ऐकलं पाहिजे. उगाच आपली शांतपणा करून काय होणार नाही आहे. सो बघू आता तिकडे पुढे चालत चाललो आहे. भेटूयात नंतर. यार इथे ना किती अशी क्रॅब्स वगैरे पण सर्व वरती आहे. शेल्स वगैरे पण भरपूर सारे आहेत तिकडे. हा क्रॅब बघा तुम्ही. पकडतो बघ कसं बघ. भाई लय ऍक्टिव्ह आहे रे, जबरदस्त लय ऍक्टिव्ह आहे. सोडू गेला खाली. हा सोड दादा सोड. इकारी आहे का? विषारी आहे. इकारी आहे. विषारी म्हणजे विषारी. इकारी हा खात नाही आणि कसं हे तो खूप मोठा आहे. चावायला येतो का तो? हा मग पकडतो ना हात. रामू ह्यांना बघा. हे कोण बोलणार काय. हे लोक गोव्याच्या बीचवर हे करून म्हणजे वगैरे मध्ये असं वाटतं जुबी झालं. हे आतमधले स्टोन्स पण छान आहेत, एकदम मस्त आहे. बघू शकता
विचार करू शकता हे बीचेस आपल्या कोकणात आहेत. कोकणात, गोवा पण काहीच नाही आहे. गोवा इज अंडर रेटेड. काहीच कोकणात या. शेल्स पण भेटलेत आम्हाला भरपूर. आम्ही लोक शेल्स जमा करतोय. आम्ही लोक खूप काही जमा करतोय गाईस. काहीतरी भेटलाय हिला. फिश 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 भेटले. लवकर या तुम्ही पण. पाय टाकून बस ना मग त्याच्यात. इधर बैठेंगे नहीं. नहीं ऊपर मत बैठ. इधर आ. क्रिस्टल आहे एकदम. विकी इधर आ. हां खेकडा पण आहे. इधर आ. इधर आ. काय view आहे यार. हे फिश आहेत. प्रत्येक ठिकाणी एक एक छान छान अशी व्ह्यूज वगैरे आहेत मस्त. भेटूया आपण नंतर. सो गाईज आता आम्ही लोक निघालेलो आहे सागरेश्वर बीच जाण्यासाठी. आणि दोघे पण लंगडे बहिणी चालले आहेत. दोघांचे पण पाय ट्विस्ट झालेले आहेत. आणि आमच्या लोकांसाठी हे बिचारे लोक थांबले आहेत वरती. तुम्ही बघू शकता तिकडे. सो आता गाडीवरती बसूयात आणि त्याच्यानंतर भेटूयात. तोपर्यंत अरे माई छोड कशाला गया? ओ तो वरतीच बसला ना एकदम. काहीच माझा जो पार्टनर आहे ड्रायव्हिंग वाला तो बघ. तो डायरेक्ट वरती जाऊन बसलाय. आता मला तिथपर्यंत चालत जायचं गाईस. सो आपण भेटूयात. सो आमचा जो प्लॅन होता ना सागरेश्वर जायचा तो प्लॅन कॅन्सल केला आहे. कारण ऑलमोस्ट रात्र झालेली आहे. कालोख पडलं आहे. तुम्ही बघू शकता 7 वाजायला फक्त अर्धा तास आहे. सो आता आम्ही चाललो आहे परत ते वेंगुर्ला बंदर तिकडे तो ब्रिज. इन शॉर्ट क्या बोलते उसको? वर्ली सीलिंग. बेंड्रा वर्ली सीलिंग जा रहे हैं अभी हम लोग वापस. आणि मरीन लाईन्सचे स्टोन्स टाकले. सो आता आम्ही लोक घरी वगैरे आलेलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे डिनरसाठी रिटर्न बाहेर. तर तिथे जाऊन वगैरे बघू. होता चायनीजसाठीच जातो आहे. असं कुठं चांगला हॉटेल वगैरे नाही बघत. नॉर्मली चायनीजच खायला जातो आहे. बाकीचे लोक येत आहेत मागे. आणि अँडीचा लुक बघा जरा. हां ओके काहीच भेटूयात नंतर. सो आता ना आम्ही वेंगुर्ल्यावरती बसलो आहे म्हणजे बंदर साईडला. आणि आम्ही लोकांना खेळतोय गेम. काजल विक्की ये जो वीडियो बना रही है वो हार गई है. सबसे पहले गेम में बाहर. नाही जो नाही वीडियो बना रही है सबसे पहले गेम में बाहर. असं कुछ नाही guys. स्टोन किडनी पेपर. आम्ही इथे बसून खेळतोय गेम. रात्रीची वाजले आहेत आता स्टोन फ्राइड राईस मेडिसिन. म्हणजे 11-15 झाले आहेत. भेटूयात आपण नंतर. किडनी पेपर. सो आजचा व्लॉग आपण इथे सेंड करतो. आम्ही लोक आलेलो आहे घरी. सर्व मस्त मजे वगैरे करून आले. आता आम्हाला उद्या उठायचं आहे लवकर. सकाळी 7 वाजता 7:30चा अलार्म लावून 7 वाजता उठायचं आहे. कारण आंघोळ वगैरे खूप काही गोष्टी बाकी आहेत करण्याची उद्यासाठी. कारण उद्या आम्ही लोक जाणार आहे गोवा. सो आपण आजची व्हिडिओ इथे सेंड करतो आहे. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. अगर आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्कीच करा. आणि अगर माझ्या चॅनलला नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.